आम्ही एवढं पाठा आलोय ना, तर आता मग उठायलाच उशीर झाला. यांचं सगळ्यांचं नैवेद्य पोळ्या वगैरे सगळं चालू आहे आणि मला लेट झालंय म्हणून मी आत्ताशी जस्ट आंघोळ केली आहे. आणखी तयारी वगैरे करायची आहे आणि गावाला आलोय कारण माहेरची यात्रा. आता यांची बडबड चालली आहे, त्यांचं दाखवते. आमची दीदी पोळ्या भाजतीये, इकडं मम्मी करतीये, ती लाटती. बरं बरं. खरं तर आता मी व्हिडिओ काढणार नव्हते, पण हा एवढा पाठीमागे लागलाय ना की व्हिडिओ कधी काढायचा आहे, व्हिडिओ कधी काढायचा आहे, यांचा व्हिडिओ काढ, त्यांचा व्हिडिओ काढ, आणि आता व्हिडिओ काढायचा आहे म्हणून भांग करून बसलाय. म्हणजे हौस थोडक्यात, है का नाही बाळा? माझे व्हिडिओ आवडतात का नाही? यांनी मला नाही म्हणता पोळ्या करायला बसवले आणि मम्मी काय म्हणते माहिती का, घरी तर पोळ्या तिकडे कशा करते, इथं पोळ्या कर असं म्हणते. त्याच्यामुळे आता बघूया, छान जमते आता. ते काय पीठ चांगलं असल्यावर कसं काय फुटतात माहिती, ते फुटतात का पण बाई. हा, इथे छान निघते. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर गावची यात्रा म्हणजे गावाला तर यायलाच लागते आणि त्यातली त्यात माहेरची म्हणलं की हट्ट करून यावंच लागते. त्याच्यामुळे माहेरच्या यात्रेला आली आहे 2 दिवसासाठी. आणि इकडे बघू शकता माझा मोठा भाऊ आहे, त्यानंतर इकडं सगळं बहिणीचं मंडळ आहे. आणि माहेरच्या यात्रेला आल्यावर बहिणीन भाऊ नाही दिसणार तर मग कोण दिसणार. तर मस्त मजा चालली आहे. आम्ही थोडेसे फोटोसुद्धा काढलेत. आणि आमच्या गावात आज कावडीचा कार्यक्रम असतो, म्हणजे कावडीने पाणी घातलं जातं. तर आज आता तिकडं बघायला जाणार आहे, तिकडचं सुद्धा तुम्हाला दाखवते. पण सध्या इथं आमचं मंडळ दाखवलंय. ही प्रगती, तिथं मागं श्वेता, त्यानंतर आमची प्रतीक्षा आणि हा आमचा मोठा भाऊ. आणि ती तिकडं शीतलच ना. तर असं हे सगळं आहे. आणखी घरी पण थोडंफार दाखवते आणि सगळ्यांची ओळख सुद्धा करून देते. तर चला. आणि आणखी इथं एक बहीण राहिली रूपा, आमचा इथं रियांश रडतोय म्हणून ती आमच्याकडे आली नाही, पण एक फोटो काढलाय तिने आमच्यासोबत. हे पिल्लू हाय. हा गुलाला आणि लाल होऊन आलाय म्हणून तर रडतोय बघून. रियू ए रियांश आणि इकडं पोळ्या करून कपडे जायचं चालू आहे. म्हणजे आमच्या घरी एवढा राडा असतो, आमच्या सगळ्यांचे 5 जणांचे घर लाईन मध्ये आहेत ना, आणि मग त्याच्यामुळे सगळा राडाच असतो. आणि आताशी अर्धेच आहेत, अजून अर्धे तर आलेले पण नाहीत. असं काहीतरी दिसतंय. पाठीमागून गजरा लावलाय, त्यानंतर असं थोडस दाखव ग थोडं आपलं. आता कावडी बघायला चाललो, पण कॉपीराईट येणार आहे हे गाण्यामुळं. आता बघू काय होतंय. आता थोडंसं आमच्या गावातील यात्रेविषयी सांगते. आता बऱ्यापैकी आपल्या भागातले जो लोक माझ्यासोबत जोडलेले आहेत त्यांना मारुतीची पांगरी म्हटलं की त्यांना कळतं. आता माझं माहेर आहे मारुतीची पांगरी म्हणून, आणि तिथली ही यात्रा असते. आता मारुती म्हणजे बजरंगबलीच थोडक्यात. तर यात्रा सुरू होते हनुमान जयंतीच्या दिवशी, सप्ताह उभा राहतो आणि त्या दिवसापासून कालाष्टमीच्या दिवशी पाणी पडतं. आता पाणी पडतं म्हणजे कावड घेऊन येतात मुलं पैठणवरून आणि त्या कावडीच्या पाण्याने बजरंगबलीचा अभिषेक केला जातो. आता या दिवशी DJ वगैरे लावलेले असतात, मस्त डान्स वगैरे करतात मुलं. त्यानंतर समोर मुलाचा डान्स चालू असतो, पाठीमागं जे वयस्कर असतात त्यांची लेझीम इतर काही वाद्य असतात, त्याच्या तालावरती नाचणं चालू असतं. आणि हेच बघायला भारी वाटतं. खरं तर ते वाद्य असतं ना त्याच्यावरती खूप भारी ते डान्स करतात आणि हसायला येतं किंवा भारीसुद्धा वाटतं, काहीतरी वेगळं आहे म्हणून. डीजेवरती पण मुलं नाचतात आणि वेगवेगळे एक्सप्रेशन देऊन नाचतात ना, तर ते बघायला तर यावर्षी आम्हाला जास्त बघायला नाही मिळालं. आता थोडक्यात मी तुम्हाला दाखवते आणि इथं गाण्यांचा आवाज नाही टाकू शकत कारण की कॉपीराईट येईल म्हणून. आता पण पुढं जे वाद्य असतं आपलं जे पारंपरिक, तर त्याचा आवाज मी तुम्हाला देईल, म्हणजे तुम्हाला सुद्धा बघायला एन्जॉय येईल आणि भारीसुद्धा वाटेल. आता तुम्ही इथून पुढे मस्त एन्जॉय करा.
आता जसं की मी म्हणलं कावडी आणतात पैठणवरून, तर चतुर्थीच्या दिवशी मुलं पैठणला जातात आणि त्यानंतर चालत चालत पैठणवरून कावडी घेऊन येतात. तर त्यानंतर ना इथं आल्यावर सुद्धा खूप कडक नियम असतात, म्हणजे त्यांच्यावरती बायकांची सावली ते नाही पडली पाहिजे. आता ज्यांचे छोटे मुलं असतात ते कावडीच्या समोर टाकतात, म्हणजे दर्शनासाठी आशीर्वाद मिळावा म्हणून. आता कडक नियमांविषयी तर बायकांची सावली पडू देत नाहीत, इतर कुणाला शिवू देत नाहीत, एवढे काटेकोरपणे नियम पाळले जातात. त्यानंतर मुलं सुद्धा एन्जॉय करतात, जरी ते म्हणजे कावडीला गेलेले असले तरी सुद्धा डान्स वगैरे करतात. आणि तुम्ही बघू शकता कावडी खूप छान सजवलेल्या असतात, साहेबांचे फोटो वगैरे सगळं म्हणजे छान छान सजवतात. आत्ता तरी कमी कावडी असतात, जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे पूर्वी 300-350 मुलांच्या कावडी असायच्या, पण आता जरा कमी झाल्यात. पण तरी पण म्हणजे बऱ्यापैकी मुलं होते आणि छान कावडी सजवलेल्या होत्या. दरवर्षीच असं असतं, आता या वर्षीच मी दाखवते म्हणून नाही, पण दरवर्षी असतं असं. आता असं असतं की पैठणवरून ते येताना खडीसाखर काही प्रसाद आणतात, तर ते फेकतात मुलं की प्रसाद द्यावा म्हणून, आणि बायकासुद्धा त्यांना खडीसाखर देतात. आता सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलंही नसतं आणि त्यांच्या पायात सुद्धा काही नसतं, म्हणून असं ते करतात. आता इथून पुढे नैवेद्य वगैरे असतो. आता आंबील असतं हे, तर इथं माझे चुलते आंबीलसाठी कळशी सजवत होते. आमचा लाडूला फुगा नाही घेतला म्हणून रुसून बसलाय. आता यात्रेत काय असती, रुसा फुगी, आणि ह्यो पहिला फुगा फुगलाय ना. कसा फुगलाय ग बाई? काय घ्यायचंय सांग बरं, आपण घेऊ. काय घ्यायचंय सांग, काय घ्यायचंय? फुगा पाहिजे आणि आणखी बुलेट बाईक केवढी? ते मामा बघ ना, मामा इथं, त्या मामाला म्हणाल दे घेऊन. नाही देणार, दे म्हणा, घेऊन दे म्हणा. बघ ते आणखी एक मोठा मामा आलाय. कामाचा नाही मग का बिगर कामाचा आहे बाई? आधी कावडींचं पाणी पडतं, त्यानंतर ब्राह्मण काकाचा नैवेद्य जातो देवाला, त्यानंतर आंबिलाचा नैवेद्य जातो आणि त्यानंतर मग येतो पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या गावातल्या सगळ्या बायकांचा. आता इथं मी अजिबात स्पीड वाढवलेलं नव्हतं, पण बायका एवढ्या फास्ट चालत होत्या ना सगळ्याजणी की म्हणजे खालून ऊन पडले, वरून ऊन पडलेलं होतं आणि खाली पायांना एवढं भाजत होतं. आता इथं ना सगळीकडेच ही प्रथा असते की दंडवट घेतात, यात्रा वगैरे असेल त्या दिवशी. आता काही ज्या गावातल्या असतात ना, तर त्या सकाळी पहाटे 5 वाजताच घेतात दंडवट, म्हणजे पूर्ण गावातून. तर त्यानंतर आहे ना, आता इथं ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही ते दुपारी घेतात, म्हणजे नैवेद्य जाईल त्यावेळेस ज्याची इच्छा असेल तो घेतो असं. तर मी सुद्धा तिथं घेतलेले थोडेसे, म्हणजे छान वाटतं ना आपल्याला सुद्धा. आमच्या बी मात्याला मुंग्या लागल्या, मम्मीने वरचा सगळा काढून सगळे फिरायला जाते तिथं दमाने जेवा बर का, नाही तर घास बीस. प्रवासामध्ये पण जास्त व्हिडिओ शूट नव्हता केला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. रात्री 1 वाजला होता आम्हाला निघायला आणि त्यानंतर आम्ही पहाटे 5 वाजता आलो. त्यानंतर आम्ही 8 वाजेपर्यंत झोपलो आणि लगेच मग त्यांचं कार्यक्रमाची सगळी म्हणजे गडबड चालू होती. आम्ही उठलो, त्यानंतर सगळं आवरलं, तुम्ही तर बघितलंच तिथून पुढं. पण आत्ता ना, आता दुपारी आमची जेवणं वगैरे झालेत आत्ताच. पण इथून पुढं परत आणखी जे भगवानगडाचे नवीन होणारे शास्त्री आहेत, कृष्णा महाराज शास्त्री, तर त्यांच्या स्वागतासाठी आम्हाला इथल्या फाट्यापर्यंत जायचंय. तर मग तिकडं पण जाणार आहे आम्ही. तर मग ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण की हा पण व्हिडिओ खूप मोठा होईल. याच्यामध्ये मी थोडीफार तुम्हाला माहिती दिली आहे किंवा कसं असतं काय असतं सगळं सांगितलं आहे. तर त्यामुळे त्यांचा जो स्वागताचा व्हिडिओ असेल, त्यानंतर लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम असतो, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूयात. आणि कसा वाटला व्हिडिओ, आणि गावाकडचे आता पुढचे 7-8 दिवस गावाकडचे व्हिडिओ येतील, त्यामुळे नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाय करायच्या आधी आपलं
यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन सुद्धा आलं आहे दुसऱ्या चॅनलचं, जे आपण जे आमचं ग्रामदैवत आहे हनुमान, तर त्यांच्या मंदिरात नेऊन आम्ही ओपन करणार आहे. कारण यापेक्षा खास दिवस कोणता असू शकतो. आजचा दिवस जरासा गडबडीत गेला, पण उद्या निवांत असेल तर आम्ही उद्या जाऊन ते सिल्वर प्ले बटन मंदिरात जाऊन ओपन करणार आहे. त्याचा सुद्धा ब्लॉग येईल, त्यामुळे कंटिन्यू बघत राहा. बाय कर. कुठे जायचंय? बरं जायचंय. बाय बाय.